आज रत्नागिरीमध्ये 3 महत्त्वाच्या विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली। यातली पहिली बैठक ही नाणारमध्ये जो बॉक्साईड प्रकल्प त्याची सुनावणी 20 आणि 28 तारखेला होती, त्या संदर्भातली एक बैठक होती। आंबा बागायतदार जे आहेत त्यांना कॅनिंगसाठी चांगला रेट मिळत नाही, ही एक तक्रार होती। त्या आंबा बागायतदारांची एक बैठक होती आणि सारथीचं विभागीय कार्यालय रत्नागिरीमध्ये सुरू करावं या मागणीसाठी एक बैठक होती। अशा 3 बैठका या ठिकाणी संपन्न झाल्या। सुरुवातीचा जो नाणारचा विषय आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की राजापूर लांजा मतदारसंघाचे स्थानिक आमदार किरण भैया सामंत यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की लोकांची जी भूमिका आहे त्या बॉक्साईडच्या बाबतीमधली तीच माझी भूमिका आहे। आणि त्याच्यानंतर असं एक चित्र निर्माण झालं की पंचायत समितीची राजापूरची आहे तिनं एकमतानं ठराव घातला की ही सुनावणी रद्द करा। आमदार महोदयांची तीच भूमिका होती आणि या संदर्भात आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं। पण याच्या पार्श्वभूमीवर काल माझी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली, विशेषतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली। आज 100% तिथल्या खातेदारांनी, एक 2-4 किरकोळ सोडले तर सगळ्या खातेदारांनी विरोधाची पत्र ही कलेक्टर महोदयांना दिलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर 28 आणि 20ची जी जनसुनावणी होती ती रद्द करण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलेला आहे। आणि तो निर्णय घेत असताना राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार देखील उपस्थित होते, तिथले सगळे शेतकरी देखील उपस्थित होते। आणि एक भूमिका आम्ही सातत्याने जी मांडतोय तीच भूमिका बैठकीमध्ये मांडण्यात आली की बाबा लोकांना विश्वासात घेऊन लोकांनी जर संमती दिली किंवा लोकांनी जर सांगितलं की तुम्हाला नाणारला बॉक्साईडचा प्रकल्प पाहिजे, नाणारला अजून काही रिफायनरी पाहिजे, नाणारला अजून कुठचा प्रोजेक्ट पाहिजे, तर हे सगळं ठीक आहे। परंतु 100% शेतकरी विरोधामध्ये असताना, 100% बागायतदार विरोधामध्ये असताना अशा पद्धतीचा कुठचाही केंद्र शासनानं प्रकल्प लादू नये अशा पद्धतीची शेतकऱ्यांची जी भूमिका होती त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेतली। आणि 20 आणि 28च्या जनसुनावणीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। पावसाळ्यानंतर लोकांशी चर्चा करून, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भातले 100% विरोध जो आहे तो सांगून या सगळ्या गोष्टी पुढे केल्या जातील। परंतु तुर्तास 20 आणि 28 तारखेची जनसुनावणी ही रद्द करण्यात आलेली आहे। आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये काल मला एक निवेदन आलं आणि आंबा बागायतदारांमध्ये गैरसमज होता की सोशल मीडियावर किंवा प्रिंट मीडियामधनं अशी एक बातमी येत होती की 5 रुपयानं रेट वाढला आंब्याचा। तर आंबा बागायतदार मला येऊन विचारायला लागले की हा आंब्याचा रेट आपण कधी वाढवला? तर म्हटलं मी वाढवलेला नाही, तो काही ज्या सोशल मीडियातनं बातम्या आल्यात त्यांच्याकडे तुम्ही जा। परंतु 1ही रुपया वाढवण्याचा निर्णय काही झालेला नव्हता। हे ज्यावेळी आंबा उत्पादकांनी माझ्या निदर्शनास आणलं त्यावेळी आज मी एक्झॉटिक, देसाई कॅनिंग आणि आंबा बागायतदार यांच्या सगळ्यांची चर्चा केली आणि जो काल 32 रुपये किलोमागे भाव होता तो एक्झॉटिकनं आज 50 रुपये करण्याचा निर्णय हा त्यांच्या कंपनीच्याद्वारे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जर काय पाठीपुढे केलं तर तसे मिनिट्स देखील आम्ही तयार केले। जिल्हाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सारथीचं विभागीय कार्यालय हे रत्नागिरीमध्ये सुरू करण्यासाठी आम्ही तिथले जे MD आहेत महेश पाटील यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सकारात्मक घेऊन जाऊ आणि सारथीच्या माध्यमातून ज्या मुलांना बेनिफिट्स मिळतात ते कार्यालय आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू करू अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी मला दिली। आणि त्याच्या पुढे जाऊन सारथीशी निगडीत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्याच्या संदर्भातले देखील मी सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश येईल अशा पद्धतीच्या 3 महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी झाल्या। रत्नागिरी नगरपालिकेच्या इमारतीची काल पुन्हा एकदा मी पाहणी केली। 2 दिवस जो पाऊस पडला त्याच्यामुळं काम विस्कळीत झालेलं आहे। जे आम्ही 4-5 दिवसामध्ये लोकार्पण करणार होतो ते 7-8 दिवस पुढे गेलं आहे, 8 दिवस पुढे गेलं आहे। पण एक कॉर्पोरेट बिल्डिंग महाराष्ट्राच्या पूर्ण नगरपालिकांमधली ब वर्ग ही पहिली इमारत आम्ही बांधायला पूर्ण केलेली आहे। दुसरा आज बैठकीमध्ये निर्णय करण्यात आला की जिथं आपण आता बसलेलो आहोत आणि याच्या समोरची जी इमारत आहे ह्या दोन्ही इमारत अजून डिसेंबर किंवा जानेवारीला रिक्त होणार आहेत। मग आज आम्ही धोरणात्मक निर्णय असा घेतला की जी विविध कार्यालय भाड्यानं जिल्ह्यामध्ये कुठेतरी असतील
तर त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणायचं. समोरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सेतू हा जो एक प्रकार आता आपण तिकडे केलेला आहे, जिथे फार मोठी गर्दी होते, बसायला देखील कुठं खुर्च्या मिळत नाहीत, कंजेस्टेड एरियामध्ये आहे, तर जुन्या इमारतीमध्ये सेतू चांगल्या पद्धतीनं करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे सगळी जिल्ह्याची कार्यालय एका ठिकाणी असावी यासाठी जी आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग उभी केली त्याचं काम देखील डिसेंबरपर्यंत संपेल आणि ते देखील लोकांच्या सेवेला उपलब्ध राहील अशा पद्धतीचे निर्णय आज आम्ही घेतलेले आहेत.